नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जो आज झालेला पेपर आहे. पेपर क्रमांक 1 ज्याच्यामध्ये संच क्रमांक सी हा आपल्याकडे जो आहे तो टेलिग्राम चॅनलवरती आपण डाउनलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये इतिहास या घटकाचे आपण संभाव्य उत्तर जे आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सी संचामध्ये जो इतिहासाबद्दल जो घटक आला होता आजच्या पेपरामध्ये तो आलेला होता प्रश्न क्रमांक 1 पासून तर 15 पर्यंत, म्हणजे एकूण इतिहासाचे इथं 15 प्रश्न जे आहे ते आपल्याला प्रिलिम्सला विचारले होते इतिहासाबद्दल. याच्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री असेल, मिडायवल हिस्ट्री असेल किंवा मॉडर्न हिस्ट्री असेल, या तिन्हींचे प्रश्नसुद्धा याच्यामध्ये जे आहे ते समाविष्ट होते. ते पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत. तर संभाव्य उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये आज इथं चर्चा करणार आहोत. तर एक जो पहिला प्रश्न होता तो होता 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटी डॅश डॅश नकारण्यासाठी ठराव पारित केला. आता पहिलं ऑप्शन याच्यामध्ये होतं क्रीप प्रस्ताव, दुसरं ऑप्शन होतं याच्यामध्ये अलीगड योजना, तिसरं होतं कर्जन योजना आणि चौथं होतं लतीफ योजना. तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा खाली जो आहे तो याचा प्रश्न बघू शकता. तर आपण मराठीमध्ये इथं चर्चा करणार आहोत संभाव्य उत्तरांची. तर याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगतो की पहिला जो प्रश्न आहे आपला हा क्रिप्स मिशनवरती जो आहे तो आधारित आहे. आता स्क्रिप्ट मिशन हे भारतामध्ये मार्च महिन्यामध्ये आलं होतं आणि 11 एप्रिल 1942 रोजी जो आहे तो काँग्रेस वर्किंग कमिटीने याचा जो प्रस्ताव आहे तो नकारला होता. नकारला याकरता होता कारण द्वितीय महायुद्ध जे चालू होतं त्या द्वितीय महायुद्धात भारताचा जो आहे तो सहभाग यांना जो आहे तो पाहिजे होता. सर रॉबर्ट स्क्रिप्स जे होते याचे अध्यक्ष होते स्क्रिप्ट मिशनचे. क्रिप प्रस्ताव जो आहे तो वर्किंग कमिटीने यासाठी नकारला होता की यांना जे आहे ते आपली येथील लोक जे आहे ते युद्धामध्ये पाठवायचे नव्हते आणि महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं की चीफ कमांडर जे आहे ते पद जे आहे ते आम्हाला भारतामधूनच हवं आहे. तर गांधीजींनी याला बुडत्या बँकेचा चेकसुद्धा जे आहे ते समजलं होतं. तर क्रीप प्रस्ताव जो आहे तो 11 एप्रिल रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने जो आहे तो नकारण्यासाठी जो आहे तो ठराव पारित केला होता. तर याचं उत्तर जे आहे योग्य क्रीप प्रस्ताव आहे. जर तुम्ही क्रीप प्रस्ताव 1 नंबरचं उत्तर जर इथं तुम्ही टिक केलं असेल तर तुमचं योग्य उत्तर जे आहे ते इथं योग्य आलेलं आहे. तर याचं संपूर्ण उत्तर असं आहे 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने क्रीप प्रस्ताव नकारण्यासाठी ठराव जो आहे तो पारित केला होता काँग्रेस वर्किंग कमिटीद्वारे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं जे आहे एक हे पाहायला मिळते. तर दुसरं उत्तर जे आहे दुसरा प्रश्न जो आहे तो आहे मौळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारे डॅश डॅश केला. तर याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला जर बघितलं तर मार्लो मिंटो सुधारणा असेल, मॉर्टिन जेम्सफोर्ड सुधारणा असेल जो 1919ला जो आहे तो कायदा इथं आलेला आहे, भारतीय शिक्षण सुधारणा असेल किंवा भारतीय नागरिक सेवा असेल, इंडियन सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म असेल किंवा इतर जे आहे ते सुधारणा इथं तुम्हाला दिसतात. तर यांनी इथं विचारले आहे की मावळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे जे आहे ते समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारे जो आहे तो इथं मॉर्लो आणि मिंटो सुधारणा इथं केल्या आहे. तर मार्लो मिंटो इथं तुम्ही जे आहे योग्य ऑप्शन जे आहे ते पहिलं इथं योग्य उत्तर याचं जे आहे ते आहे. तर जर तुम्ही योग्य उत्तर 1 मारलं असेल तर तुमचं इथं जो आहे तो प्रश्न बरोबर येणार आहे. तिसरा जो प्रश्न आहे आपला सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि बांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक डॅश डॅश येथील होते. तर सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुले आणि देशबांधव सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो असं वामनराव कोल्हटकर हे समाजसुधारक होते आणि ते कुठील होते याबद्दल हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिलं ऑप्शन जे होतं ते विदर्भ, मराठवाडा, पुणे आणि कोल्हापूर आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आउट ऑफ सिलेबस असल्यामुळे तुम्ही कुठं रेट पण केलं नसेल हिस्ट्रीच्या बुकमध्ये असेल, पण गाठाळांच्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा उल्लेख जो आहे तो असू शकतो किंवा इतर जे महाराष्ट्राच्या समाजसुधारक रिलेटेड जे काही रेफरन्स बुक्स आहे किंवा NCERT असतील 11चं जुनं त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे तो याचा रेफरन्स आलेला असेल. पण तुम्ही एक इलिमिनेशन टेक्निक म्हणा किंवा एक लॉजिकली तुम्ही इथं जे आहे ते आन्सर जे आहे ते टिक करू शकता. तर याच्यामध्ये बघा तुम्ही कोल्हटकरमध्ये वामनराव माधवराव कोल्हटकरवरून तुम्ही कोल्हापूर हे उत्तर जे आहे इथं लॉजिकली जे आहे ते अंदाजे न मारता तुम्ही थोडं विचारपूर्वक इथं कोल्हापूर हे ऑप्शनल जर टिक केलं असेल तर माझ्या मते हे उत्तर जे आहे ते संभाव्य जे आहे ते बरोबर असू शकतं. नाहीतर याच्यामध्ये मला कोल्हापूर हे उत्तर जे आहे इथं माझ्या मते जे आहे ते मला योग्य वाटतं. तर कोल्हटकर याच्यावरून तुम्ही कोल्हापूर इथं जे आहे ते उत्तर योग्य संभाव्य जे आहे ते इथं असू शकतं. तर जर तुम्ही कोल्हापूर इथं उत्तर जर टिक केले असेल तर तुमचं उत्तर जे आहे ते 100%
न म्हणता 95% सुद्धा इथं आपण गृहीत धरून तुमचं उत्तर इथं बरोबर जे आहे ते येऊ शकतं. तर MPSCची जी आयोगाची ॲन्सर की आहे पहिली किंवा अंतिम, याच्यामध्ये जे आहे तुम्हाला आल्यानंतर कळेलच. पण याचं ऑप्शन जे आहे 3 नंबरचं ते इथं कोल्हापूर जे आहे ते इथं मला इथं योग्य वाटते. तर चौथ्या नंबरचं जे काही इथं प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षणाचे स्वरूप यांचा अचूक जोड्या लावा. तो जोड्या इथं लावायचा आहे आपल्याला मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील. तर इथं त्यांनी अस्तंभामध्ये शिक्षा दिलेली आहे, स्तंभ ब मध्ये यांनी शिक्षणाचे स्वरूप दिलेले आहे. आता मुघलकालीन जेवढे पण न्यायव्यवस्था आहे त्या मोहम्मद पैगंबर यांच्या आधारित जे आहे ते इथं त्यांची न्यायव्यवस्था आहे होती. तर मुस्लिम शासकांनी ज्या काही न्यायव्यवस्थेमध्ये शिक्षा असतील आणि त्याचे शिक्षेचे स्वरूप तुम्हाला इथं जोड्या योग्य लावायचे आहे. याच्यामध्ये अ जो दिलेला आहे तो हदहद आणि ब दिला आहे ताझीर, क दिला आहे किसास आणि ड दिला आहे तसीर. तर अ मध्ये हदहद म्हणजे तुम्ही जर एखाद्याने जर थोडं आता जसं आपण कोल्हाटकरचं कोल्हापूर उत्तर मारलं तर त्याप्रमाणे जर तुम्ही इथं हदद म्हणून जर तुम्ही हद्दपार जर उत्तर मारलं तर हे तुमचं जे आहे इथं चुकीचं ठरणार आहे. कारण हदत म्हणजे मृत्यूदंड, हातपाय जोडणे हे जे आहे याचं योग्य उत्तर आहे. ताझीर म्हणजेच याचं उत्तर ताझीर म्हणजे ताकीद, समज व हद्दपार हे आहे. किसास म्हणजे जशास तसे आणि ताझीर ताझीर म्हणजे याचं उत्तर आहे मानहानी किंवा धिंड काढणे. तर हे याचं योग्य उत्तर मला असं वाटतं. तर हे जर आपण बघितलं अचं जर उत्तर असेल मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणे, तर याचं ऑप्शनल तुम्हाला अचं चौथं जे दिसतं ते इथं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये इथं दिसत आहे. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते इथं ऑप्शन क्रमांक चौथ्या प्रश्नाचं जे आहे ते 3 असणार आहे. अ ब क ड जे आहे 4 3 1 आणि 2 म्हणून चौथ्या नंबरचं ऑप्शन 3 इथं मला योग्य वाटत आहे. तर 5व्या नंबरचं इथं आपण उत्तर बघणार आहोत. बॅरिस्टर चित्ररंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. आता एक्झॅक्ट त्याचं उत्तर सांगता येणार नाही, पण जर आपण ग्रामरच्या नियमानुसार इथं बघितलं तर इंडिया ऑफ इंडिया असं कधीच नसतं. इंडिया फॉर इंडियन्स असं असू शकतं, इंडिया अँड इंडियन्स असं सुद्धा असू शकतं किंवा इंडिया फॉर इंडिया असं नसणार आहे. तर ग्रामटिकल नियमनं जर आपण बघितलं ग्रामरच्या नियमाने, तर इथं इंडिया फॉर इंडियन्स असं जे आहे ते योग्य वाटतं. पण याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इथं आपण सिलेक्ट जर केलं असेल तर ते योग्य असणार आहे असं मला वाटतं. आता आन्सर केल्यानंतर आपल्याला सर्वांना जे आहे ते कळणारच आहे. म्हणून इथं इंडिया फॉर इंडिपेंडन्स जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 5चं जे आहे ते इथं मला योग्य असं वाटतं. आता 6वा प्रश्न जो आहे तो, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शन म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? आता हैदराबाद संस्थान म्हणजे ऑपरेशन पुलो इथं राबवलं होतं आपले सरदार वल्लभभाई पटेल यांनी. याच्यामध्ये जे आहे ते लेफ्टनंट जनरल कोण होते यांनी तो प्रश्न इथं विचारलेला आहे. तर 1 मध्ये यांनी सांगितलेलं आहे के एम करियप्पा, 2 मध्ये सांगितलेलं आहे राजेंद्र सिंह, 3 मध्ये आहे एस एम श्रीनागेश, 4 मध्ये आहे सर रॉबर्ट लॉकहार्ट. तर याचं योग्य ऑप्शन जे आहे ते राजेंद्र सिंग आहे. कारण राजेंद्र सिंगच इथं जे आहे ते हैदराबाद स्टेटमध्ये जे विलिनीकरण होत होतं त्याच्यामध्ये लेफ्टनंट जनरल जे आहे ते राहिलेले आहे. तर राजेंद्र सिंग याचं योग्य उत्तर जे आहे ते 2 असणार आहे. 6चं जे आहे ते 2 इथं ऑप्शन योग्य असणार आहे. 7चा जो प्रश्न आहे तो आहे, मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खनान ही पदवी कोणाला दिली होती? आता प्रश्नातच त्याचं जे आहे ते उत्तर आहे दिलेलं. जर तुम्ही ते झी टी व्हीवर सिरियल येत होती त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, जोधा अकबर नावाची ओल्ड सिरियल जी आहे ती झी टी व्हीवर येत होती. त्याच्यामध्ये अब्दुल रहीम हा जो आहे तो तुम्हाला जो आहे तो मुलगा इथं अकबराचा दाखविला होता, जो त्यांचाच जो पहिल्या लढाई ज्यावेळेस अकबर गेला होता त्याचं नाव होतं बैरम खान. तर बैरम खान याला शिक्षा दिली होती. त्याने काहीतरी मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण बैरम खान याला शिक्षा दिली होती अकबराने आणि त्याच्या पत्नीशी जे आहे ते लग्न केलं होतं. त्यांचा हाच मुलगा होता अब्दुल रहीम. तर त्याला ते खान खनान ही पदवी त्यांनी दिलेली होती आणि हा त्यांच्या नवरत्नामध्ये जे आहे 9 रत्न होते, ज्याच्यामध्ये मियाँ तानसेन असेल किंवा बिरबल असेल
अबू फजल असेल किंवा अब्दुल रहीम हा त्याच्यामध्ये जो आहे तो नवरत्नामध्ये समाविष्ट होता. तर याच्यामध्ये खानान जी पदवी आहे ते त्यांनी अब्दुल रहीम याला दिली होती. तर बैरम खानचा हाच मुलगा जो आहे, जो अकबराचा सोबती होता बैरम खान, ज्याला अकबराने शिक्षा दिली होती, त्यांचाच हा मुलगा आहे अब्दुल रहीम. तर त्याला जे खानान ही पदवी त्यांनी दिलेली होती. तर 8वा प्रश्न 7व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अब्दुल रहीम जे आहे ते तिसरं इथं योग्य असणार आहे. तर 8वा प्रश्न जो आहे तो इथं दिलेला आहे, सन 1887 मध्ये भरलेले महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? ऑप्शन आहे महादेव गोविंद रानडे, के.टी. तेलंग, एच.एस. चिपळूणकर आणि गवा जोशी. तर याच्यामध्ये योग्य जे ऑप्शन आहे ते दोनच व्यक्ती याच्यामध्ये त्यावेळेस गेलेले होते. त्याच्यामध्ये एकाचं नाव मला आठवत नाही, पण त्याच्यामध्ये गवा जोशी सुद्धा गेले होते, ज्यांनी खादीचा पोशाख जो आहे तो तिथं परिधान केला होता. आणि याच्यामध्ये MPSCने एक वेळा जो आहे तो क्वेश्चन विचारला होता, की या दरबारामध्ये खादीचा पोशाख घालून कोण गेलेलं होतं? तर त्याच्यामध्ये गवा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी, गणेश वासुदेव जोशी असं त्यांचं नाव आहे. गवा जोशी म्हणून त्यांना संबोधतात. तर गवा जोशी जे आहेत ते तिथं गेलेले होते आणि 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन त्यांनी भारतीय संसद असे केले होते. कारण त्यावेळेस ब्रिटनची राणी जी आहे ती साम्राज्यनी म्हणून त्यांना असं काहीतरी खिताब देण्यात आला होता. तर गवा जोशी जे आहे त्याचं उत्तर असू शकतं. तर योग्य उत्तर मला याच्यात गवा जोशीच हे ऑप्शन जे आहे ते योग्य इथं वाटतं. तर ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते इथं याचं योग्य उत्तर असू शकतं. 9वा प्रश्न जो आहे तो दिवान-ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? आता दिवान-ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? तर याच्यामध्ये जो शब्द आला आहे कोही, हा म्हणजेच तुम्ही जर MBT म्हणजे मोहम्मद बिन तुगलक याच्याबद्दल जर तुम्ही कधी इतिहास जो आहे तो वाचलेला असेल, तर याला अद्वितीय कल्पनेचा राजा सुद्धा म्हटलं जाते. मोहम्मद बिन तुगलकला MBT शॉर्टमध्ये याला म्हणतात. तर याने जी योजना आणली होती गंगा आणि यमुनाच्या सुपीक खोऱ्यामध्ये शेती करायची, आणि तिथं जो शेती करणार आहे त्यांनी जे आहे ते कर्ज आधीच वाटप केलेलं होतं. पण त्याच्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे तिथं शेतीची स्वप्न जे आहे ते याचं जे स्वप्न पूर्ण झालेलं नाही, आणि तो याचा प्लॅन जो आहे तो फसलेला असल्याकारणामुळं हा जो आहे कर्जबाजारी झालेला होता. तर शेतीचा विकास करण्यासाठी दिवाने अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते यानं स्थापन केलं होतं. तसे याने बरेच जे आहे याच्या कारकिर्दीत याच्या योजना ज्या आहेत त्या फसलेल्या आहे. म्हणून याला येडा मोहम्मद सुद्धा जे आहे ते इतिहासामध्ये याला म्हणण्यात येते. तर मोहम्मद बिन तुगलक जे आहे याचं ऑप्शन जे आहे 2 क्रमांकाचं 100% जे आहे ते इथं योग्य असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 9 क्वेश्चनचं जे आहे ते इथं 2 हे उत्तर असणार आहे. तर 10वा प्रश्न आहे आपला इतिहासा रिलेटेड, जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. तर जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. इथं बरेच विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले हे आन्सर जे आहे ते इथं टिक केले असणार. यांनी विचारलं लिहिले कोणी? यांनी जर इथे विचारले असते प्रकाशित कोणी केले, तर महात्मा ज्योतिबा फुले हे उत्तर इथं योग्य जे आहे ते असणार होतं. पण इथं लिहिले हे विचारलं असल्यामुळे याचं उत्तर जे आहे ते तुकाराम तात्या पडवळ जे आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. यांना इतिहासामध्ये एक टोपण नाव आहे. ते टोपण नाव आहे एक हिंदू म्हणूनच हे आपले जे काय आहे ते बाकी लेख जे आहे ते प्रकाशित करत होते. कारण हे स्वतःचं नाव जे आहे ते पुढे येण्यासाठी यांना भीती वाटत होती. म्हणून हे एक हिंदू म्हणूनच जे आहे ते इथं यांचे लेख प्रकाशित करत होते. आणि यांची डेट झाल्यानंतर यांचा जो दुसरा जी आवृत्ती आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनीच प्रकाशित केलेली होती. जातीभेद विवेकसार हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे. तर 10व्याचं ऑप्शन जे आहे ते 2 हे योग्य इथं असणार आहे. आता 11वा प्रश्न जो आहे तो आपला, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? आता याचं उत्तर जे आहे ते सविस्तर आपण इथं चर्चा करू. तर पंचशील तत्वांचा पुरस्कार, आता पंचशील तत्व जर आपण बघितलं तर हे भारत आणि चीन यांच्यामध्ये गौतम बुद्ध हे जे आहे एक रिलेटेड आहे. तर गौतम बुद्धांच्या विचारसरणीवरच जे आहे ते पंचशील तत्वांच्या आधारे भारत आणि चीन यांनी जे आहे ते यांचा करार होता. हिंदी चीनी भाईभाई सुद्धा जे आहे ती इतिहासामध्ये हे नाव प्रचलित आहे. पण 1962च्या युद्धानंतर जे आहे ते आपले त्यांचे संबंध बिघडले. त्याच्या आधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पहिले पंतप्रधान चाऊ एन लाय
आणि भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा पहिलेच. तर यांनी जे आहे ते इथं पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू व चौ एन लॉय हे होते. तर ऑप्शन क्रमांक जे आहे इथं फक्त हे उत्तरसुद्धा तुम्ही इथं जे आहे ते टिक केलेलं असेल तर ते योग्य आहे. तर 11चं उत्तर जे आहे ते इथं असणार आहे. म्हणजे फक्त बाकी ऑप्शन जे आहे इथं तुम्ही इलिमेट पद्धतीने सुद्धा इलिमेट करू शकत होते. जर तुम्ही बघितलं तर बाकी ऑप्शनमध्ये जे आहे ते 2-2 व्यक्तींचे नावं इथं दिलेले आहे. बाकी इथं जे आहे ते 2च व्यक्तींचे नावं दिलेले आहे. तर इथं पंडित जवाहरलाल नेहरू व चौ एन लॉय हे उत्तर जे आहे ते योग्य असणार आहे. तर फक्त ऑप्शन क्रमांक 4 इथं योग्य जे आहे ते असणार आहे. तर 12वा प्रश्न आहे आपला, विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. तर विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. पहिला ऑप्शन जो आहे तो इथं व्यंकटेश रंगोकट्टी, दुसरा ऑप्शन आहे विष्णू पंडित, तिसरं बाळशास्त्री जांभेकर आणि चौथं गोपाळ गणेश आगरकर. तर इथं इलिमेट पद्धतीने जर तुम्हाला इथं ऑप्शन माहीत नसेल तर तुम्ही जे आहे ते योग्य उत्तर इथं काढू शकणार आहे. कारण तुम्ही जर बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर यांचे जे पुस्तक आहे ते आहे शून्य लाब्धी असेल, किंवा अजून कुठलं तरी पुस्तक आहे त्यांचं, मला नाव नाही माहिती. पण बाळशास्त्री जांभेकर यांचं जे पुस्तक आहे विधवा वपन अनाचार हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही. विष्णू पंडित यांनी जे आहे विधवेबद्दल यांनी सुद्धा लिहिलेलं आहे, पण यांची सुद्धा इथं पुस्तक जे आहे ते असं कुठलंही पुस्तक नाही. आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी सुद्धा हे पुस्तक कुठलं लिहिलेलं नाही. तर योग्य उत्तर इथं व्यंकटेश रांगोकट्टी जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथं असणार आहे. आता व्यंकटेश रांगोकट्टी हे नाव तुम्हाला साऊथ इंडियाचं जरी वाटत असेल तरी हे म्हैसूर संस्थानाचे जे आहे ते म्हैसूर संस्थानामध्ये हे काम करत होते आणि त्यांनी विधवा वपन अनाचार हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. तर 12वा प्रश्नाचं उत्तर आपलं एक इथं असणार आहे. तर व्यंकटेश रांगोकट्टी याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे. तर 13वा प्रश्न जो आहे तो आहे, पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा. ऑप्शन दिलेला आहे इथं राजे आणि साईडला दिलं आहे राजघराणे. पहिलं ऑप्शन आहे अपराजित एक पल्लव, दुसरं ऑप्शन आहे आदित्य पहिला चोळ, क ऑप्शनल विजयालय चोळ राजघराण्याचे संस्थापक, ड दिलेला आहे भोज, ऑप्शन आहे चौथा गुर्जर. तर खाली दिलेले आहे पर्याय, त्याच्यातून तुम्हाला योग्य उत्तर जे आहे ते जोड्या जुळवायचे आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सविस्तर तर विजयालय याच्याबद्दल तुम्ही सर्वांना माहितीच असेल की विजयालय हा जो आहे चोळ राजघराण्याचा जो आहे तो संस्थापक आहे. आणि याचं योग्य उत्तर जर तुम्हाला एक माहिती असेल तर क वरून तुम्ही 3 नंबरचं ऑप्शन इथं जे आहे ते सिलेक्ट करू शकता. तर याच्यामध्ये 2 1 क ला जे आहे ते 3 इथं ऑप्शन दिलेलं आहे 2 नंबरमध्ये. बाकी कुठंच क ला 3 हे ऑप्शन दिलेलं नसल्यामुळे तुम्ही बाकीचे ऑप्शन एलिमिनेट करू शकता. विजयालय हे चोळ राज्याचा घराण्याचा पहिला संस्थापक होता. बाकी आदित्य पहिला जो आहे त्यानं अपराजितला पराजित केलं होतं आणि पल्लव साम्राज्यावर जे आहे ते नंतर चोळ साम्राज्याची सत्ता जी आहे ती राजघराण्याची आली होती. तर अपराजित पल्लव हे ऑप्शन याचं योग्य आहे. आदित्य पहिल्याचं चोळ घराणे हे सुद्धा पहिलं आहे. आणि ड ऑप्शन जे आहे आपल्याला भोज पहिला, तर गुर्जर म्हणजेच गुजरात आणि राजस्थान याच्यामध्ये असलेलं राजघराणं. तर भोज जे आहे ते गुर्जरशी संबंधित राजघराण्याशी आहे. तर याचं ऑप्शनल जे आहे ते आयोगाने आपल्याला समोरासमोरच जे पर्याय जो आहे तो योग्य दिलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक इथं 1 2 3 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हा तुमचा इथं योग्य असणार आहे. तर 13चं उत्तर जे आहे ते जोडी क्रमांक 2 ऑप्शन हे इथं योग्य असणार आहे. जर तुम्ही 2 नंबर ऑप्शन इथं सिलेक्ट केलं असेल तर तुमचं ऑप्शन जे आहे ते 2 इथं बरोबर येणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती. आता जर तुम्ही UPSCचे तयारी करणारे उमेदवार असताल तर तुम्हाला माहिती असेल की UPSCमध्ये कृष्णदेवरायावर दरवर्षी जे आहे ते क्वेश्चन येत आहे. आता मागील वर्षी सुद्धा कृष्णदेवराय यांच्यावर एक क्वेश्चन आलेला होता. तर कृष्णदेवराय हे जे होते मोस्ट पॉवरफुल पर्सन होते साऊथ इंडियामध्ये. ज्याप्रमाणे इथं अकबर होता त्याप्रमाणे इथं जे आहे ते विजयनगरचे साम्राज्याचे अधिपती जे होते ते कृष्णदेवराय होते. आणि कृष्णदेवराय यांनी बरीचशी कॉपी जी आहे ती बरीचशी सिमिलॅरिटी जर तुम्ही बघितली तर अकबराजाचे जसे नवरत्न होते तसे इथं अष्टदिग्गज जे आहे ते कृष्णदेवरायांच्या साम्राज्यात सुद्धा होते. तर कृष्णदेवराय यांच्याबद्दल माहिती असणे तुम्हाला इथं गरजेचं आहे. तर योग्य विधान आपल्याला इथं निवडायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे
विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराव याने अमुक्त मल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. आता अमुक्त मल्यदा हा काव्यग्रंथ यांनीच लिहिलेला आहे. हा जो आहे तो इथं साऊथ लँग्वेजमध्ये आहे. तर कृष्णदेवराय यांनी अमुक्ता मल्यदा हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे ऑप्शन इथं योग्य जे आहे ते आहे. तर ब ऑप्शन जो आहे ते आंध्रभोज, अभिनवभोज असे या राज्यात संबोधले जात असे. हो, तर आंध्रभोज जे आहे ते यांनी उपाधी लावलेली होती. आंध्रभोज आणि अभिनवभोज जे आहे ते कृष्णदेवराय यांना संबोधले जात होते. क ऑप्शन आहे इथं पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायांच्या दरबारात होता. तर ज्याप्रमाणे तिथं तानसेन होते त्याप्रमाणे इथं पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायांच्या दरबारात होता. ज्याप्रमाणे तिकडं आपण अकबर बिरबलांच्या कहाण्या ज्या आहेत त्या गोष्टी ऐकलेल्या आहे. बिरबल ज्याप्रमाणे त्यांच्या नवरत्नामध्ये सामील होता त्याप्रमाणे इथं अष्टदिग्गजांमध्ये तेनाली राम जो आहे तो सामील होता. असे बरेचसे विद्वान जे आहेत इथं यांच्या दरबारात जे ते होते. तर कृष्णदेवराव यांच्या दरबारात तेलुगू जो कवी आहे पेदन्ना हा जो आहे तो होता. तर ऑप्शन क्रमांक 3 ही जे आहे ते योग्य आहे. चौथं ड ऑप्शन जे आहे ते इथं दिलेलं आहे. कृष्णदेवराव हा संगम राजघराण्यातील होता. तर हे उत्तर तर चुकीचंच आहे. कारण संगम राजघराण्यातील जे आहे ते कृष्णदेवराय नसून ते जे आहे तुलुवा घराण्यातील होते. तर इथं जर तुलुवा असतं तर ते वाक्य जे आहे ते बरोबर असतं. तर कृष्णदेवराव हे संगम घराण्यातील नसून ते तुलुवा घराण्यातले जे आहे ते होते. तर 4 घराणे याच्यामध्ये होते. ज्याच्यामध्ये संगम घराणे, तुलुवा घराणे आणि अजून 2 कुठले तरी आहे ते माझ्या लक्षात नाही सध्या. पण 4 डायनॅस्टिक जे आहे ते इथं समाविष्ट होते. तर कृष्णदेवराय हे संगम घराण्यातील नसून ते तुलुवा घराण्यातले आहे. तर ऑप्शन क्रमांक ड हा चुकीचा आहे. बाकी अ, ब, क, ड हे योग्य आहे. तर अ, ब, क कशामध्ये आहे तर अ, ब, क 3 मध्ये तुम्हाला अ, ब, क हे इथं दिसते. तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते इथं योग्य असणार आहे. तर 14 क्रमांकाचं जे उत्तर आहे ते इथं अ, ब, क आणि अ, ब, क इथं असणार आहे. फक्त ड जे आहे ते चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इथं योग्य जे आहे ते आहे. तर 15वा नंबर जो आहे शेवटचा प्रश्न इतिहासाचा, तो यांनी जो आहे तो इथं दिलेला आहे. या समाजाचे डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेले पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. तर तुम्ही जर बाकी समाज जर बघत असाल तर याच्यामध्ये ब्राह्मण समाज असेल, आर्य समाज असेल, प्रार्थना समाज असेल किंवा सत्यशोधक समाज असेल. तर बाकीचे हे सर्व जर तुम्ही नियम बघत असाल, की महाराजांच्या घरचं पाणी प्यायचं नाही, मुस्लिमांच्या घरी महाराजांच्या घरी जाऊन पाणी पिणे, मुस्लिमांच्या घरी जाऊन जेवण करणे किंवा मुस्लिमांच्या ख्रिश्चनांच्या घरी जाऊन पाव खाणे, हे जे सर्व गोष्टी त्यांना त्यांच्या समाजामध्ये समावेश होताना जॉईन करताना ज्या गोष्टी करायच्या होत्या, त्या फक्त आणि फक्त इथं प्रार्थना समाजामध्येच ज्या आहे त्या करायच्या होत्या. तर इथं योग्य ऑप्शन जे आहे येण्यासाठी करायच्या होत्या. तर तुम्ही ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते इथं योग्य पर्यायाचा असणार आहे. तर प्रार्थना समाजामध्येच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बंधनकारक होत्या. जर तुम्हाला प्रार्थना समाज जॉईन करायचा असेल तर तुम्हाला या ख्रिश्चनांच्या घरी जे आहे ते बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे इथं बंधनकारक असल्यामुळे प्रार्थना समाज हे तुमचं ऑप्शन जे आहे ते इथं योग्य असणार आहे. याच्यामध्ये आपले तळखरकळ जे आहे ते याच्यामध्ये आत्माराम पांडुरंग तळखरकर हे व्यक्तीसुद्धा याच्याशी संबंधित आहे. तर प्रार्थना समाज हे याचं योग्य उत्तर इथं असणार आहे. बाकी पुढील जे प्रश्न आहे आपले ते भूगोलाशी रिलेटेड आहे. ते सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण सविस्तर इथं चर्चा करणार आहोत. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून लवकरात लवकर व्हिडिओ जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि UPSC असो किंवा MPSC असो याबद्दल आपण सविस्तर मराठीमध्ये जे आहे आपल्या चॅनलवरती चर्चा करत असतो. तर तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू बघू शकाल. तर तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.